किती झाले? ठीक आहे. नाही काही नाही, तेच घरच्या जरा कटकटी. रागारागात आपण एक दोन शब्द चुकीचे बोलून जातो, पण नंतर साला आपल्यालाच पश्चाताप होतो. असं नव्हतं बोलायला पाहिजे. तुमचं पण होत असेल ना असं कधीतरी? रागारागात काहीतरी चुकीचं बोललं जात असेल. अच्छा, बोलता येत नाही. मग तुम्ही कधी बोलून एखाद्याचं मन दुखवूच शकत नाही ना? मग तुम्ही तुमचा राग कसा व्यक्त करता? राग येतच नाही. अच्छा, राग कशाला करायचा? अरे नाही, तसं नाही, पण राग निघतो ना. जशी प्रेम ही एक भावना आहे, ती आपण व्यक्त करतो, तसा रागही व्यक्त केला त्यात चुकीचं काय? अच्छा, म्हणजे राग व्यक्त करणं चुकीचं नाहीये, पण राग व्यक्त करण्याची पद्धत चुकीची. अच्छा, म्हणजे राग आला म्हणजे वाईट बोलणं, जोरात बोलणं, चुकीचे शब्द वापरणं, असं नाही करायचं. समजून घेता आलं पाहिजे. जसं तुला बोलता येत नाही, तरी मी तुला समजून घेतलं. तसं आपल्याला घरच्यांचं म्हणणं समजून घेता आलं पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. उगीच रागाच्या भरात काहीतरी चुकीचं बोलण्यापेक्षा शांत राहिलं पाहिजे. राग प्रेमाने पण व्यक्त करता येतोच ना, त्यासाठी चिडायचं कशाला? शेवटी ते पण आपलेच आहेत. आता हेच जर मी माझ्या बॉसवर चिडलो असतो तर मुका असून सुद्धा नेमकं कसं बोलायचं ते शिकवलं असतो मित्रा मला. तुला माहिती का, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुला बोलता येत नाही, पण तू समजवतो खूप भारी. समजलं ना तुम्हाला? राग आल्यावर काय करायचं? आ वा 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 वा, बस.